ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याबाबत संपूर्ण आणि अचूक माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये GR अपडेट, पात्र अपात्र यादी, नवीन नियम, बँक अडचणी, KYC अपडेट, निधीची माहिती हे सगळं सविस्तर सांगणार आहे। GR अपडेट। जानेवारी हप्त्याचा अधिकृत GR जाहीर झाला आहे। हा GR 18 तारखेला काढण्यात आला आहे। यानंतर राज्य सरकारने हप्त्याचे वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। सध्या सुरुवातीच्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। याचा अर्थ असा, हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे। कोणाला पैसे मिळणार नाहीत? यावेळी मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाले आहेत। सुमारे 86 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत। हे आकडे वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज आणि सरकारी अहवालांमध्ये आलेले आहेत। या महिलांना या हप्त्यात पैसे मिळणार नाहीत, म्हणजे जानेवारीचा हप्ता फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे। पात्र आणि अपात्र यादी। सरकारने 2 वेगळ्या याद्या तयार केल्या आहेत, पात्र यादी, अपात्र यादी। तुमचं नाव कोणत्या यादीत आहे हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे। जर नाव अपात्र यादीत असेल तर हप्ता मिळणार नाही। नवीन 4 नियम। आता सरकारने 4 नवीन नियम लागू केले आहेत। हे नियम नीट समजून घ्या। नियम 1, KYC संबंधित अडचण। जर आधार, बँक, नाव, मोबाईल नंबर, डेटा चुकीचा असेल तर अर्ज थांबवला जातो। खूप लोकांनी चुकीची KYC केली आहे। नियम 2, उत्पन्न तपासणी। सरकारने उत्पन्न तपासणी केली आहे। जर कुटुंबाचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अर्ज बाद होतो। नियम 3, एका घरातील जास्त लाभार्थी। एका घरातून 2 विवाहित महिलांनी अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द होऊ शकतात। नियमानुसार 1 विवाहित प्लस 1 अविवाहित महिला पात्र असते। नियम 4, चुकीची माहिती। नोकरी, वाहन, मालमत्ता, इतर उत्पन्न याबाबत चुकीची माहिती दिल्यास अपात्र ठरवलं जातं। निधी कमी का? यावेळी सरकारने कमी निधी मंजूर केला आहे। साधारणपणे दर महिन्याला सुमारे 400 कोटींचा निधी असायचा। यावेळी फक्त सुमारे 90 ते 100 कोटी रुपये दिले गेले आहेत। म्हणजे सगळ्यांना पैसे मिळणार नाहीत, फक्त मर्यादित संख्येलाच। गणित समजून घ्या। जर 90 कोटी भागिले 1500 रुपये केले तर साधारणपणे 60 ते 62 लाख महिलांनाच पैसे मिळू शकतात। आधी लाभार्थी होते सुमारे 2 कोटींहून अधिक, म्हणजे मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे। घरातील वस्तूंवर तपासणी। सरकारने काही ठिकाणी घरातील साधनांचीही पडताळणी केली आहे, जसं की टीव्ही, फ्रीज, मोटरसायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू। यावरून काही ठिकाणी पडताळणी झाली आहे। बँक संबंधित अडचणी। यावेळी बँकांबाबतही अडचणी आहेत। काही बँकांमध्ये असलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यात अडचण येते, कारण KYC इनकम्प्लीट, अकाउंट इनॅक्टिव्ह, आधार नॉट लिंक्ड, DBT प्रॉब्लेम यामुळे पैसे अडकतात। KYC नसेल तर काय होईल? ज्यांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता थांबू शकतो। सरकारने मुदत दिली आहे 31 मार्च 2026 पर्यंत, पण उशीर करू नका, लवकर पूर्ण करा। वितरण प्रक्रिया। हप्त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने होतं। सुरुवातीला लहान जिल्हे, नंतर मोठे जिल्हे जसे पुणे, नाशिक, अहिल्यानगर। एका दिवसात साधारण 20 ते 25 लाख खात्यांत पैसे जातात, म्हणून वेळ लागू शकतो। फेब्रुवारी हप्ता कधी येणार? सगळ्यांचा मोठा प्रश्न। फेब्रुवारीचा हप्ता कधी? मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजे पुढच्या 10 ते 15 दिवसात।
मागील हप्ता थकलेला असेल तर सध्या त्याबाबत वेगळा निर्णय नाही. नवीन अपडेट आल्यास मी सांगणार आहे. हप्ता चालू ठेवण्यासाठी काय करा? आजच हे 4 काम करा. आधार बँक लिंक तपासा, KYC अपडेट करा, अर्जातील माहिती तपासा, खाते ॲक्टिव्ह ठेवा. हे केल्यास अडचण कमी होईल. जानेवारी हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. नियम पाळले नाहीत तर पैसे थांबू शकतात. म्हणून वेळेत अपडेट करा, वेळेत तपासा, वेळेत दुरुस्ती करा. तुमचा हप्ता आला आहे का? कमेंटमध्ये लिहा होय, नाही आणि जिल्ह्याचं नाव लिहा. लाडक्या बहिणींनो, सावध रहा. कोणी OTP मागितला तर देऊ नका. पैसे मागितले तर देऊ नका. लिंकवर क्लिक करू नका. सरकार कधीही फोनवर पैसे मागत नाही. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.